हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. इट्स पूजा संसारे ऑफिशियल. तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी घेऊन आलेली आहे 14 एप्रिल म्हणजेच भीम जयंतीचा व्लॉग. तर आता तुम्ही बघू शकता, दरवर्षीप्रमाणे 13 एप्रिलच्या रात्री ही सगळी जण 14 एप्रिलच्या डेकोरेशनची तयारी करत आहे. फुलांच्या माळा बनवत आहेत, तुम्ही बघूच शकता. आणि आता बाहेर म्हणजे जिथे बाबासाहेबांचा फोटो ठेवणार आहोत डेकोरेशनसाठी, त्या जागी हे आता एक छानसा असा एक स्टेज बनवत आहे. आणि स्टेज बनवून झालेला आहे आणि आता डेकोरेशन चालू आहे. तुम्ही बघू शकता, सगळेजण खूप मेहनत घेत आहेत. मला असं वाटतं की आता रात्रीचे काहीतरी 11:30 वाजले होते आणि अर्धाच तास राहिला होता यांना डेकोरेशन कंप्लीट करण्यासाठी, म्हणून ते पटापट काम करत होते. ही सगळी ज्येष्ठ नागरिक मंडळ. आणि आता 12 वाजत आलेले आहेत रात्रीचे, त्यामुळे हळूहळू सगळी मंडळी जमा होत आहे. तुम्ही बघू शकता, कारण की रात्री 12 वाजता बुद्धवंदना घ्यायची असते, त्यामुळे. विधम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि मामे सुमिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बुद्धवंदना घेऊन झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि रात्री 12 वाजता हा आहे फटाक्यांचा जल्लोष, अर्थातच भीम जयंतीचा जल्लोष. ही सगळी ज्येष्ठ नागरिक मंडळी. आणि वंदना झाल्यानंतर, सगळं काही झाल्यानंतर रात्री 12 वाजता ह्या सगळ्यांनी जे डेकोरेशन पेंडिंग होतं ते आता ही सगळीजण कंप्लीट करत आहे. तुम्ही बघू शकता, ही सगळीजण खूप मेहनत घेत आहे, अगदी त्यांच्या वयाचा विचार न करता. हळूहळू डेकोरेशन सुद्धा कंप्लीट होत आहे. हे माझे नाना. आणि डेकोरेशन फायनली 100% कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही आता बघू शकता, हे आहे सकाळचं दृश्य डेकोरेशन पूर्ण झाल्यानंतरचं. बाबासाहेबांची छोटी मूर्ती, फुलांचं डेकोरेशन, अगदी सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांनी मिळून. ही सगळी उत्साही मंडळी अगदी निळे फेटे बांधून
ज्येष्ठ नागरिक मंडळ. फोटो काढायचा म्हटला, व्हिडिओ काढायचा म्हटला की या सगळ्यांना खूप आनंद होतो. सगळे ज्येष्ठ नागरिक मंडळ अगदी उठून दिसते. पांढरे शुभ्र कपडे, त्यावर मस्त असा निळा फेटा. अगदी माझे नानाही खूप मस्त असे उठून दिसत आहे. एरवी असे पेशंट असतात, पण भीम जयंती म्हटलं की त्यांच्या अंगात एक वेगळाच जल्लोष येतो, एक वेगळीच ऊर्जा येते. इथे आलेले आहेत शिंदे मामा अगरबत्ती आणि मेणबत्ती घेऊन. हा व्हिडिओ काढण्यामागचं कारण असं की बाबासाहेब हे कुठल्याच एका जातीचे नव्हते. बाबासाहेब हे प्रत्येक माणसाचे होते. संध्याकाळ झालेली आहे आणि आता मिरवणूक येणार आहे, त्यामुळे सगळ्यांच्या अंगात एक वेगळीच अशी एनर्जी आलेली आहे. तुम्ही बघू शकता. इथे बनत आहेत पोहे. खूप सारे कंटेनर भरून ठेवलेले आहेत, कारण की मिरवणुकीत जे कोणी नाचून येतं, थकलेले असतात, त्या सगळ्यांसाठी हे कंटेनर आहे पोह्यांचं. हळूहळू महिला मंडळही जमा होत आहे. अगदी उत्साह. मिरवणूक अगदी जवळच आलेली आहे, त्यामुळे या सगळ्यांचा उत्साह आता खूप जास्त वाढलेला आहे. तुम्ही बघू शकता. फायनली मिरवणूक आलेली आहे. तुम्ही बघू शकता. समोर बाबासाहेबांचा फोटो आहे आणि सगळेजण उत्साहात असे नाचत आहेत. इथे मी आणि माझ्या मैत्रिणी उभ्या आहोत, कारण की आम्हाला मिरवणूक आल्यावरती डान्स करायला जायचंय.
मिरवणुकीचे फुटेज यावेळी मला जास्त घेता नाही आले, तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करत आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला भीम जयंती 2024चा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पूजा संसारे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.